आज आपण मान तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील रामायणातील प्रसिद्ध असे दंडकारण्यातील सीतामाईचे मंदिर पाहण्यासाठी व दर्शनासाठी आलेलो आहोत. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत. सुंदर असे माता सीताईचे दर्शन घेऊया. हा मंदिरासमोरील आपण परिसर पाहत आहोत. इथूनच थोडं खाली गेल्यानंतर आपल्याला महादेवाचे मंदिर आहे, तेथेही आपण दर्शनाला जाणार आहोत. या ठिकाणी एक विरगळ आहे, ते विरगळ आपण पाहूया. आता आपण शंभू महादेवाच्या मंदिरात प्रवेश करणार आहोत. शिव पार्वती हर हर महादेव. शेजारीच प्रसिद्ध असणारी पाताळ देवी प्रति सीतामाईच इथे आपण दर्शन घेणार आहोत. समोरच मारुतीरायाचे मंदिर आहे. याही मंदिरात आपण मारुतीरायाचे दर्शन घेऊया. समोर बारव आहे, बारव पाहूया. शिवपिंड आकाराची असणारी बारव आपण पाहत आहोत. आपण सीतामाईचा डोंगर परिसर पाहत आहोत. या ठिकाणी एक बारव आहे, ती बारवही आपण पाहणार आहोत. आपण इथे खाली महान असे सद्गुरू महाराज यांची तपश्चर्या भूमी आहे, त्या ठिकाणीही आपण दर्शन घेऊन येणार आहोत. आता आपण या दरीमध्ये वाल्मिक ऋषी गुफा आणि दत्त गुफा आहे, याच्याकरता आपण इथे या दरीमध्ये चाललेलो आहोत. हा जे आपण रस्ता पाहतोय, या ठिकाणी वास्तव्यात असणारे भर्तरीनाथ महाराज म्हणून त्यांनी हा रस्ता तयार केलेला आहे. आपण आता या दत्त गुफाकडे निघालेलो आहोत. आपण या गुफेमध्ये असणारे दत्त महाराजांचे दर्शन घेऊया. गुरुदेव दत्त दिगंबरा. आता इथूनच खाली
दुसरी वाल्मिक ऋषींची गुफा आहे तीही पाहणार आहोत आपण. हा भोवतीलचा परिसर आहे. फारच एकांत असणारे हे वातावरण, त्यामध्ये असणारी ही वाल्मिक ऋषींची गुफा आपण पाहत आहोत. याच ठिकाणाहून मानगंगा आणि बाणगंगा या दोन नद्याचा उगम झालेला आहे. तेथील बाणगंगा नदीच्या बाजूला आपण आहोत. उगमाचं स्थान आहे. रामायणातील पवित्र अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत. अशीच प्राचीन मंदिरे, गड किल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. जय श्रीराम.